भारतीय संस्कृतीमधील 16 संस्कारांमध्ये विवाह या संस्काराला विशेष महत्त्व आहे. जाती धर्मानुसार पद्धती बदलत असल्या तरी दोघांच्या सहजीवनाची सुरुवात करणाऱ्या विवाहाला विशेष महत्त्व असतं. खरं तर ज्या वयात आयुष्याचा उत्तरार्ध सुरू होतो त्या वयात कोणी नव्यानं सहजीवनाला सुरुवात केली तर ते निश्चितच औत्सुक्याचं ठरतं. असंच औत्सुक्य वाढवणारं सहजीवन सुरू केलंय जाखले इथल्या भास्कर गायकवाड आणि अवनी संस्थेतील कमल पाटील यांनी. भास्कर गायकवाड यांनी आपल्या वयाच्या 80व्या आणि कमल पाटील यांनी वयाच्या 65व्या वर्षी बोहल्यावर चढत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय. समाज काय म्हणेल या प्रश्नाला सगळेच जण घाबरतात, पण भास्कर आणि कमल यांनी समाजाच्या या प्रश्नाचा विचार न करता दोघांची गरज ओळखून आयुष्याची सायंकाळ अधिक सुखकर करण्यासाठी उचललेलं पाऊल निश्चितच धाडसी आहे. गायकवाड हे मुंबईत एका खाजगी कंपनीत कामाला होते. निवृत्तीनंतर ते गावाकडे आले, पण त्यांचा मुलगा मुंबईत स्थायिक आणि मुलींचे विवाह झाल्यानं आणि 14 वर्षांपूर्वी पत्नीचं निधन झाल्यानं गायकवाड हे गावी एकटेच राहतात. ते स्वतःच जेवण करून खात होते, पण वय परत्वे त्यांना ते शक्य होत नसल्यानं त्यांना या वयात एका हक्काच्या साथीदाराची गरज वाटू लागल्यानं त्यांनी मनपाडळे इथल्या सागर वाघमारे यांच्या वधूवर सूचक मंडळाकडे नोंदणी केली. सागर वाघमारे यांनी कोल्हापुरातील अवनी संस्थेकडे काम करणाऱ्या कमल नामदेव पाटील यांच्याकडे याबाबत विचारणा केली. कमल पाटील या मूळच्या सांगली जिल्ह्यातील तासगाव इथल्या आहेत. त्यांचे पती मयत होऊन 10 वर्ष झाली आहेत. त्यांना मूलबाळ नसल्यानं त्या गेल्या 8 वर्षांपासून कोल्हापुरातील अवनी संस्थेत राहत आहेत. सागर वाघमारे यांच्याकडून प्रस्ताव आल्यानंतर कमल पाटील यांच्या वतीनं अवनी संस्था आणि भास्कर गायकवाड यांच्या वतीनं त्यांचे नातेवाईक यांची चर्चा झाली आणि 8 दिवसात भास्कर आणि कमल यांचं एकत्र येणं निश्चित झालं आणि 31 डिसेंबर रोजी घरगुती पद्धतीनं या दोघांचा विवाह संपन्न झाला. भास्कर गायकवाड यांनी एस न्यूजशी बोलताना पत्नीच्या निधनानंतर एका जोडीदाराची गरज असल्यामुळं विवाहाचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. मालकीन माझी निधन झालेलं आहे इथं आणि त्याशिवाय जेवणाचे माझी मुलं आहेत, माझी सर्व काही व्यवस्थित आहे. मुंबईमध्ये पोरं राहायला आहेत, मी गावी असतो आणि त्याच्यामुळं माझ्या जेवणाची गैरसोय होती. म्हणताना मी समजा हा प्रोग्राम मी ठरवलेला आहे, मी केलेला आहे स्वतः. पती निधनानंतर आयुष्यात जाणवणारं एकाकीपण असह्य होऊ लागल्यानं भास्कर गायकवाड यांच्याशी विवाहबद्ध झाल्याचं कमल पाटील यांनी सांगितलं. 8 वर्ष अनाथ आश्रमात होते. 8 वर्षानंतर मी काही दिवसांना मी एकटी पडले असताना मला असं वाटायला लागलं माझ्या काय तर जोडीदार असावा, माझ्या मनाचा जोडीदार असावा, म्हणून मी हे स्वीकारलेला आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याला त्यांच्या कन्या आणि केखले गावच्या माजी सरपंच उषा कांबळे यांच्यासह मीना कांबळे, बेबी हिरवे, शोभा कांबळे, लता शिंदे, सुनीता गायकवाड, आनंदा गायकवाड, जयश्री मोहिते, विश्वास गायकवाड, तानाजी गायकवाड, बाजीराव गायकवाड यांच्यासह अन्य नातेवाईक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.